नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या या युट्यूब चॅनलवरती. आपल्या करंट क्लाउड्स या करंट अफेअरच्या सिरीजमध्ये आपण साधारणतः 3-3 दिवसाच्या फरकाने करंट अफेअरचे व्हिडिओ जे आहेत तर ते त्या ठिकाणी घेऊन येत आहोत. आणि या व्यतिरिक्त तुमच्या सगळ्यांची आवडती जी FYQ सिरीज आहे तर ती पण पॅरलली त्या ठिकाणी चालू आहे. जवळपास 11-12 टेस्ट आपल्या त्याच्या कंबाईन ग्रुप बी आणि सी च्या माध्यमातून झालेल्या आहेत आणि पुढेही काही वेळ मिळेल तशा टेस्ट ज्या आहेत तर त्या आयोजित केल्या त्या ठिकाणी जातील. राईट. सो आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण 12 ते 15 डिसेंबर 2025 दरम्यानच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत तर त्याच्यावरती सविस्तर स्वरूपात चर्चा जी आहे तर ती करणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण साधारणतः 9, 10, 11, 12 या 4 दिवसाच्या चालू घडामोडी ज्या आहेत तर त्या अभ्यासलेल्या होत्या. राईट. सो अधिक वेळ न दवडता डिरेक्टली आपल्या डिस्कशनला त्या ठिकाणी सुरुवात करूया. बघा, पहिलीच न्यूज आहे ती म्हणजे सुप्रिया साहू यांना युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामचा चॅम्पियन ऑफ द अर्थ नावाचा पुरस्कार आणि त्यांना सन्मानित करण्यात आलं. सो आता जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एखादा पुरस्कार हा भारतीय व्यक्तीला प्रदान केला जातो तेव्हा त्याच्यावरती प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. एवढ्या पुरता मर्यादित आहे का हे? नाही. तर आपल्याला असं लक्षात येईल की हा पुरस्कार यापूर्वी काही महत्वाच्या भारतीय व्यक्तींना मिळालेला होता. त्यांची नावं देखील आपण याच्यामध्ये पुढे बघणार आहोत. राईट. सो तामिळनाडू पर्यावरण, हवामान बदल आणि वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत सुप्रिया साहू. म्हणजेच काय, सुप्रिया साहू या एक फॉरेस्ट सर्व्हिस मधल्या अधिकारी त्या ठिकाणी आहेत आणि त्यांना संयुक्त राष्ट्राचा 2025चा चॅम्पियन ऑफ द अर्थ नावाचा पुरस्कार जो आहे तर तो प्रेरणा आणि कृती श्रेणी या श्रेणी अंतर्गत, प्रेरणा आणि कृती याच्या अंतर्गत प्रदान करण्यात आलेला आहे. आता चॅम्पियन ऑफ द अर्थ याचा जर का विचार केला तर युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम तर्फे प्रदान करण्यात आलेला येणारा सर्वोच्च पर्यावरण सन्मान त्या ठिकाणी आहे. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामचा जर का विचार केला तर ती युएनची एक स्पेशलाइज्ड एजन्सी त्या ठिकाणी आहे, जी एजन्सी युएनच्या संदर्भामध्ये सगळं पर्यावरणाच्या बाबतीमध्ये धोरण निर्मिती करण्याचं काम करताना दिसते. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट असेंब्ली नावाची संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभा आहे. या सभेच्या 6 महिन्यातून एकदा म्हणजे वर्षातून 2 वेळा बैठका होतात. तिथं डिस्कशन होतं, तिथं पॉलिसीज फॉर्म्युलेट केल्या जातात आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम कोण करतं तर युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम करताना आपल्याला दिसतो. राईट. सो साहूंचा जर का विचार केला तर 1991 बॅचच्या IAS अधिकारी सध्या तामिळनाडू सरकारच्या पर्यावरण, हवामान बदल आणि वन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत त्या ठिकाणी आहेत. राईट. सो काय ते त्यांचं नेमकं कंट्रीब्युशन आहे ज्याच्यामुळे त्यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ नावाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर वर्गातील छतांना सूर्यप्रकाश परावर्तित करण्यासाठी पांढरे रंग दिल्याने घरातील तापमान लक्षणीयरित्या कमी होते. सावलीत जागा, ताजी हवा आणि हिरवळ यामुळे हे उपाय 8 डिग्री सेल्सिअस पर्यंत उष्णता जी आहे तर ती कमी करतात. सो हीच सेंट्रल थीम धरून त्यांनी ग्रीन स्कूल्स ज्याच्यामध्ये सौर पॅनल किंवा कार्यक्षम पंखे, पावसाचं पाणी साठवणं म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्वतःचं उत्पादन वाढवणं ह्याच्यासाठी जे वेगवेगळे उपाय आहेत तर ते त्या ठिकाणी अवलंबले आणि याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार जो आहे तर तो प्रदान करण्यात आला. राईट. सो तामिळनाडूमध्ये त्यांनी 100 दशलक्षाहून अधिक झाडं जी आहेत तर ती ते लावलेली आहेत. 65 नवीन राखीव जंगल जी आहे, रिझर्व्ह फॉरेस्ट जे आहेत तर ते निर्माण केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खारफुटीचं आच्छादन जे आहे तर ते दुप्पट त्या ठिकाणी केलेलं आहे. राईट. पाणथळ जागा ज्या आहेत तर त्या 1 वरून 20 पर्यंत त्यांची संख्या वाढलेली आहे आणि 60 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा रुप्तप्राय प्रजाती संवर्धन निधी जो आहे तर तो सुरू केलेला आहे. म्हणजे बघा, यांचं कार्य जर आपल्याला बघायचं असेल ना तर 1 बाय 1 आपल्याला असं लक्षात येईल. वर्गातील छतांना सूर्यप्रकाश परावर्तित करण्यासाठी पांढरे रंग, ह्याच्यामध्ये त्यांनी अल्बेडो म्हणजेच भूधवलता ही संकल्पना जी आहे तर ती त्या ठिकाणी वापरलेली. आत्ताच्या
रिसेंटली झालेल्या 2025च्या राज्यसेवेमध्ये पण अल्बेडोवरती प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हे बेसिक प्रिन्सिपल आपण सायन्समध्ये वाचतो की व्हाईट बॉडी इज गुड रिफ्लेक्टर व्हेअर ॲज ब्लॅक बॉडी इज गुड ऍब्सॉर्बर. आता थोडस इथं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. मी व्हिडिओ बनवताना पण मी व्हाईट जर का शर्ट घातला किंवा व्हाईट बॅकग्राऊंड जर का जास्त असलं तर त्याचं रिफ्लेक्शन जे आहे तर ते जास्त त्या ठिकाणी जाणवणार, राईट. म्हणून मी समजा व्हाईट शर्ट घेतला तर त्याचं रिफ्लेक्शन माझ्या तोंडावर येणार आणि माझा चेहरा काळा दिसणार, राईट. पण इथं तुम्हाला असं लक्षात येईल की याच्या उपरोक्ष जर ब्लॅक कलर, ब्लॅकिश शेड जर का असेल तर आजूबाजूचे कलर ऍब्सॉर्ब झालेत आणि त्यामुळे तुम्हाला चित्र जे आहे तर ते त्या ठिकाणी स्पष्ट दिसते, राईट. सो हेच प्रिन्सिपल जे आहे तर ते इथं वापरलं जातं. आपण हे पर्यावरणामध्ये कुठं बघितलेलं होतं तर ध्रुवीय बर्फाच्छादित प्रदेश आणि त्याचबरोबर जिथं बर्फाच्छादित पर्वतरांगा आहेत तर ते प्रदेश हे पृथ्वीचं तापमान थंड ठेवण्यामध्ये मदत करताना त्या ठिकाणी दिसतं. का? कारण त्यांची भूधवलता जी आहे तर ती जास्त आहे. त्याच्यानंतर ग्रीन स्कूल्स नावाची कन्सेप्ट आहे. मागे युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामनंच ग्रीन स्कूल्स बद्दलचा अहवाल जो आहे तर तो दिलेला होता की स्कूल्स कशा पद्धतीनं सेन्सिटिव्ह होतील, स्कूलचा कॅम्पस जो आहे तर तो कशा पद्धतीनं सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये कंट्रीब्यूट त्या ठिकाणी करू शकेल आणि त्याच्या बाबतीमध्ये ही ग्रीन स्कूल्स नावाची कन्सेप्ट त्या ठिकाणी होती, राईट. त्याच्यानंतर बघा तमिळनाडूमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, पाणथळ जागांची संख्या 1 वरून 20 केली. आता पाणथळ जागा किंवा वेटलँड्स, रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड मुळे ते चर्चेत येतात 1971चा. आपण मागच्या व्हिडिओमध्ये नवीन रामसर साइट्स डिक्लेअर झालेल्या आहेत आणि आता 90 पेक्षा जास्त रामसर साइट्स भारतात आहेत हे त्या ठिकाणी बघितलेलं होतं. सो खारफुटीची वनं जी आहेत, पाणथळ प्रदेश जे आहेत तर ते पाणथळ प्रदेश आपल्याला असं लक्षात येईल इकोटोन नावाची कन्सेप्ट आहे. याच्यावरती पण राज्यसेवेला प्रश्न आलाय बरं का. सो इकोटोन म्हणून काम करतायत आणि इकोटोनच्या भागामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की मॅक्सिमम बायोडायव्हर्सिटी जी आहे तर ती त्या ठिकाणी आढळते आणि त्यामुळं बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनच्या दृष्टिकोनातून इकोटोन कॉन्झर्वेशन महत्वाचं आहे. इकोटोन मध्ये स्थान विशिष्ट प्रजाती म्हणजे एंडेमिक स्पीसीज जास्त आहेत. इकोटोन मध्ये स्थलांतर करणाऱ्या पक्षी प्रजातींची संख्या जी आहे तर ती इथं या पाणथळ प्रदेशांमध्ये जास्त त्या ठिकाणी आहे आणि खारफुटीचा आच्छादन. मग तुम्हाला असं लक्षात येईल की याची लिंक मँग्रोव्ह अलायन्स ऑन क्लायमेट याच्याशी जोडता येईल. कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या बैठकीमध्ये ज्याच्यावरती चर्चा झालेली होती किंवा अजून एका मुद्द्याशी त्या ठिकाणी जोडता येईल ती म्हणजे मिस्टी नावाची योजना. आणि ही मिस्टी नावाची योजना पण कशावरती फोकस करते, खारफुटी वनांचं आच्छादन जे आहे तर ते वाढवण्यावरती त्या ठिकाणी फोकस करते. आणि इक्वली वेगवेगळ्या स्पीसीजच्या संवर्धनासाठी फंड्स पण पाहिजेत तर ते फंड्स पण त्यांनी उभे केलेले. असं भरीव योगदान सुप्रिया साहू यांचं त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांना संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा सर्वोच्च पर्यावरण सन्मान चॅम्पियन ऑफ द अर्थ 2025 न त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. आता त्यांच्या बरोबर इतर लोकांना देखील चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार मिळालेला आहे. परंतु 2025च्या विजेत्यांमध्ये बघा 2 श्रेणींमध्ये नवोन्मेषकांना सन्मानित केले जाते. म्हणजे 2 कॅटेगरी आहेत, त्याच्यामध्ये इनोव्हेटर्स जे आहेत बायोडायव्हर्सिटी किंवा एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन मधले तर त्यांना सन्मानित केलं जातं. यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार दिला जातो 30 वर्षापेक्षा कमी वय असणारे जे कोण एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत त्यांना, राईट. सप्टेंबर 2025 मध्ये जिनाली मोदी भारत, बानोफी लेदर तर त्यांना आणि जोसेफ नुथिरू केनिया यांना प्रदान करण्यात आलाय आणि नोएमी फ्लोरिया यांना केळीच्या कचऱ्यापासून बनवलेले लेदर, आक्रमक वनस्पतींपासून पॅकेजिंग आणि पाण्याचा पुनर्वापर यासारख्या शाश्वत उपायांसाठी देण्यात त्या ठिकाणी आलेला आहे. आणि आता दुसरा जो आहे तो कुठला आहे, चॅम्पियन ऑफ द अर्थ 2005 ला युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामनं हवामान बदल, निसर्ग आणि जैवविविधतेचे नुकसान, प्रदूषण आणि कचरा या काय म्हणतात त्याला संकटाला तोंड देण्यासाठी नाविन्यपूर्ण शाश्वत उपायाचं काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करायला सुरुवात केली. आता मी जे म्हटलं की कनेक्शन माधव गाडगीळ आपण बघितलेलं होतं
याच्या आधी करंट अफेअर्स मध्ये माधव गाडगीळ यांना 2024च्या चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. सो माधव गाडगीळ यांचं योगदान जे आहे तर ते वेस्टर्न घाट इकॉलॉजिकल एक्सपर्ट पॅनलच्या माध्यमातून खूप जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आहे बघा. राईट. आणि इन जनरल भारतातले एक लिडिंग एन्व्हायरमेंटलिस्ट किंवा एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट म्हणून आपण माधव गाडगीळ यांचं त्या ठिकाणी नाव घेतो. सो बघा, समुदाय चलित संवर्धन आणि धोरण निर्मितीमध्ये आजीवन योगदान दिल्याबद्दल त्यांना पर्यावरण शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा हा सन्मान, हा पुरस्कार देऊन करण्यात आला. त्याच्यानंतर यांच्याबद्दल पण आपण चर्चा केलेली होती, पौर्णिमा देवी बर्मन. राईट. हरगिला आर्मीचं नेतृत्व करतात. यांना तो व्हिटले फंड फॉर नेचरचा व्हिटले गोल्ड अवॉर्ड मिळालेला आहे. तेव्हा त्या संदर्भात आपण चर्चा केलेली होती. ग्रेटर ऍडज्युटंट स्टार्क नावाची एक प्रजाती आहे, मेनली आसाम मध्ये ती आढळते. तर त्याच्या संवर्धनासाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि यांनी पण समुदाय आधारित संवर्धन त्या ठिकाणी हरगिला आर्मीच्या माध्यमातून केलेलं आहे. 2018ला हा पुरस्कार जो आहे तर तो इंटरनॅशनल सोलार अलायन्स मध्ये जे काही योगदान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्या ठिकाणी इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिलेलं होतं, तर त्या दोघांना संयुक्तरित्या ह्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी तुलसी तांटी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तुलसी तांटी यांचं निधन झालेलं आहे. हे सुझलॉन नावाची कंपनी ऐकली असेल तुम्ही. सुझलॉन कशाशी संबंधित आहे? पवनचक्कीशी संबंधित असणारी ही कंपनी आहे बघा, सुझलॉन कंपनी. तर पवन ऊर्जेच्या बाबतीमध्ये जी काही क्रांती या तुलसी तांटी यांनी केलेली आहे त्याच्याबद्दल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. आणि दुसरी व्यक्ती आहेत ऍडव्होकेट अफरोज आलम. ऍडव्होकेट अफरोज आलम यांनी काय केलं तर वर्सोवा बीच जो आहे मुंबई मधला, जो डर्टीएस्ट बीच इन द वर्ल्ड म्हणून देखील ओळखला जात होता, तर या वर्सोवा बीचच्या क्लिनिंग साठी अभियान जे आहे तर ते त्या ठिकाणी उभं केलं. म्हणजे बघा, तुम्हाला आता लक्षात येईल, ऍडव्होकेट अफरोज आलम, तुलसी तांटी, नरेंद्र मोदी, त्याच्यानंतर पौर्णिमा देवी बर्मन, त्याच्यानंतर माधव गाडगीळ आणि आता सुप्रिया साहू या भारताच्या व्यक्तींना आतापर्यंत युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामच्या चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. बघा, अशा पद्धतीनं ट्रॅकिंग जे आहे तर ते केलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, अभयारण्य वन्यजीव सेवा पुरस्कार 2025 बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी म्हणजे BNHS जे आहे तर त्याच्या शास्त्रज्ञ परवीन शेख यांना राष्ट्रीय चंबळ अभयारण्यात धोक्यात असलेल्या भारतीय स्कीमरच्या नाविन्यपूर्ण अशा समुदाय आधारित संवर्धनासाठी अभयारण्यातील वन्यजीव सेवा पुरस्कार 2025 जो आहे तर तो त्या ठिकाणी मिळाला. सो MP, UP आणि राजस्थानच्या त्रिकोणी संगमावर चंबळ नदीकाठी असणाऱ्या राष्ट्रीय चंबळ अभयारण्यात राहणाऱ्या स्थानिक समुदायांना त्यांनी एकत्र केलं आणि इंडियन स्कीमर जो लुप्तप्राय होतोय तर त्याच्या संवर्धनामध्ये त्यांनी सहभागी करून घेतलं. सो सर्वात महत्वाचं आहे कम्युनिटी पार्टिसिपेशन इन बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन. हे आपण इतर ठिकाणी देखील राबवलं तर खूप जास्त फायदा जो आहे तर तो होऊ शकतो, कारण स्थानिक समुदायांना तिथल्या प्रजातींबद्दलची जाण त्या ठिकाणी असते. त्यांना त्यांचं बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टिकोनातून, इकॉलॉजीच्या दृष्टिकोनातून महत्व समजून सांगायचंय, तर ते महत्वाचं त्या ठिकाणी आहे. 2019 पर्यंत सातत्यानं कमी प्रमाण या प्रजातीचं त्या ठिकाणी होतं, पण फायनली त्यांनी याच्यामध्ये त्यांची संख्या जी आहे तर ती राखून ठेवण्यामध्ये यश जे आहे तर ते मिळवलं. चंबळ म्हटल्यानंतर आपल्याला अजून एक लक्षात येत आहे, चंबळचे इथं घरियाल आहे. घरियाल काय आहे? गोड्या पाण्यातील मगर प्रजाती आहे. गोड्या पाण्यातील मगर आहे. याच ठिकाणी घरियाल प्रकल्प देखील चालतो. या घरियाल प्रकल्पामध्ये ह्युमन कॅप्टिव्हिटी मध्ये बंदिस्त प्रजननामध्ये घरियालचं प्रजनन केलं जातं आणि पुन्हा या मगरींना काय केलं जातं? पाण्यामध्ये सोडलं जातं.
त्यानंतर बघा, भारताने वाराणसीमध्ये पहिले स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल जहाज लॉन्च केले. बघा, 11 डिसेंबर 2025 ला नमो घाट या ठिकाणी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी देशातील पहिल्या स्वदेशी हायड्रोजन सेल जहाजाच्या व्यावसायिक ऑपरेशनला हिरवा झेंडा जो आहे तर तो त्या ठिकाणी दाखवला. राईट. सो आजकाल आपण खूप जास्त प्रमाणात सस्टेनेबिलिटी वरती ट्रान्सपोर्ट मध्ये फोकस करतोय. बंदर मंत्रालयाच्या दृष्टिकोनातून याच्यासाठी हरित सागर नावाच्या गाईडलाईन्स आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. सो हायड्रोजनवर चालणारी जहाज जी चीन, नॉर्वे, नेदरलँड आणि जपान सारख्या देशांकडे आहेत, तर त्याच धर्तीवरती आता भारत पण हायड्रोजन फ्युएल वरती चालणाऱ्या जहाजांच्या जहाज कॅपॅबिलिटी असणाऱ्या देशांमध्ये सामील त्या ठिकाणी झालेला दिसतो. सो इनलँड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडियानं जल आधारित दळणवळण मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आणि हे करत असताना लॉजिस्टिक खर्च कमी करणं आणि ते करत असताना पुन्हा एकदा एन्व्हायरमेंटल पोल्युशन कमी करणं किंवा कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी करणं यासाठी वेगवेगळे टर्मिनल्स हे त्या ठिकाणी सुरू करत असतानाच तिथं आपल्याला असं लक्षात येईल की हायड्रोजन इंधन सेलचा वापर जो आहे तर तो जहाजांमध्ये करायला सुरुवात केलेली आहे. सो याच्यासाठी मेरीटाईम इंडिया व्हिजन 2030 आणि मेरीटाईम अमृतकाल व्हिजन 2047 यासारख्या दीर्घकालीन धोरणात्मक चौकटींची सुसंगत अशा स्वरूपाचं हे आपण असं म्हणूयात की इनिशिएटिव्ह आहे किंवा पाऊल त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. राईट. इकडे तुम्हाला राष्ट्रीय जलमार्ग त्या ठिकाणी दिलेले आहेत. नॅशनल वॉटरवेज बघा, नॅशनल वॉटरवे नंबर 1 गंगा, भगीरथी, हुगळी नदी प्रणाली प्रयागराज, अलाहाबाद ते हल्दिया. त्यानंतर नॅशनल वॉटरवे 2 सादिया ते ढुबरी, ब्रह्मपुत्रा नदी. त्याच्यानंतर नॅशनल वॉटरवे 3 कोटापुरम ते कोल्लम, चंपकारा आणि उद्योग मंडळ कालवे असा पश्चिम किनारा कालवा. आणि नॅशनल वॉटरवे 4 काकीनाडा ते पुदुच्चेरी पर्यंत कृष्णा आणि गोदावरी नदी प्रणाली कालव्यांसह. राईट. सो असं आहे. अगट बगट जोड्या लावायला विचारलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून फक्त दिलेले. बाकी हे तर ऑलरेडी तुम्ही जिओग्राफीमध्ये त्या ठिकाणी वाहतूक आणि दळणवळण मध्ये बघताच त्या ठिकाणी बऱ्याच वेळा. राईट. कुठल्या तरी ग्रुप सीच्या म्हणा किंवा सरळ सेवा भरतीला पण असे प्रश्न अनेक वेळा विचारण्यात आलेले त्या ठिकाणी आहे. नेक्स्ट, भारतातील पहिल्या शून्य उत्सर्जन इलेक्ट्रिक टग बोटचे अनावरण. शून्य उत्सर्जन इलेक्ट्रिक टग बोट. राईट. सो झिरो इमिजन वाली इलेक्ट्रिक टग बोट आहे. अगेन इथं पण परत तुम्हाला बंदर मंत्रालयाचंच इनिशिएटिव्ह दिसतंय. आता हा टग बोट नेमका काय प्रकार आहे तर मोठी जहाजं किंवा मोठ्या बोटी जेव्हा बंदरामध्ये येतात तेव्हा त्यांना एक्झॅक्टली बंदरामध्ये लोकेशन कसं आहे हे माहित नसतं आणि याच्यामुळं बंदरामध्ये कुठं डीप ड्राफ्ट आहे, कुठं शॅलो ड्राफ्ट आहे, म्हणजे कुठं खडक खोल आहे, कुठं खडक उथळ आहे हे माहित नसल्यामुळं अशा जहाजांची बंदरावरती नांगरट होत असताना म्हणजेच पार्किंग होत असताना टक्कर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्याच्यामुळं काय होतं, बऱ्याचदा जहाज जे आहे तर ते अपघातग्रस्त होऊ शकतं. सो अशा वेळी समजा हा समुद्र किनारा त्या ठिकाणी आहे आणि या समुद्र किनाऱ्यावरती एक जहाज इकडून त्या ठिकाणी येत आहे, तर त्या केसमध्ये त्या जहाजाला एक रस्ता दाखवण्यासाठी पायलटिंगचं काम जे आहे तर ती ही टगबोट करत असते. कारण या टगबोटीला लोकल रूट जो आहे तर तो माहित असतो की कुठनं जायचंय आणि फायनली कुठल्या डेस्टिनेशनला जहाज जे आहे तर ते पोहोचवायचे. सो अशा ज्या टग बोटी आहेत तर त्या टग बोटी इलेक्ट्रिक ग्रीन टग बांधायला सुरुवात जी आहे तर ती भारतानं सुरुवात जी आहे तर ती केलेली आहे. सो अगेन परत स्वच्छ बंदर ऑपरेशन्सना हे समर्थन त्या ठिकाणी देत आहे आणि मेक इन इंडिया वरती पण याच्यामध्ये फोकस आहे. आणि मी जसं सांगितलं मगाशी की हरित सागर नावाच्या गाईडलाईन्स ज्या आहेत तर त्या गाईडलाईन्सशी देखील सुसंगत अशा स्वरूपाचाच हा उपक्रम आहे. कांडला या ठिकाणी दीनदयाल बंदर प्राधिकरण ग्रीन टग ट्रान्समिशन प्रोग्राम अंतर्गत ही नवीन टग जी आहे तर ती बांधली जाते.
मग पुढचा मुद्दा काय, कुठं बांधली जात आहे, राईट. सो उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि कामगिरी सुधार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर बट ऑब्वियस ह्याच्यामध्ये केलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 2024 ते 27 मध्ये 16 ग्रीन टक सुरू केले जातील, राईट. त्याच्यानंतर 60 टन बोलार्ड पूल क्षमता त्याची असेल. शांत ऑपरेशन, शून्य कार्बन उत्सर्जन आणि ऑप्टिमाइज्ड ऊर्जा कार्यक्षमता म्हणजे एनर्जी इफिशियन्सी याच्यावरती त्या ठिकाणी फोकस आहे. 2030 पर्यंत आपलं 50 ग्रीन टक असे या बंदर ऑपरेशन्स मध्ये समाविष्ट करण्याचं आपलं टार्गेट त्या ठिकाणी आहे, राईट. सो अशा प्रकारची पहिली शून्य उत्सर्जन इलेक्ट्रिक टक प्रकल्प. त्यानंतर बघा, बिहार पटना या ठिकाणी भारतातलं पहिलं काय बनतंय हो, पॉवर म्युझियम त्या ठिकाणी बनतंय. बिहार पटना या ठिकाणी कार्बी गाहिया हा थर्मल पॉवर प्लांट होता आणि तो बंद पडलेला त्या ठिकाणी आहे. सो त्याच्या बंद पडलेल्या या थर्मल पॉवर प्लांटच्या 3 एकर परिसरामध्ये याचा विकास केला जाईल. सो हे भारतातलं पहिलं आणि जगातलं अशा प्रकारचं चौथं पॉवर त्या ठिकाणी म्युझियम त्या ठिकाणी असेल आणि 200 कोटी रुपये याच्यासाठी खर्च प्रस्तावित आहे. सो एकंदरीतच पॉवर सेक्टरच्या इतिहासावरती लक्ष केंद्रित करणाऱ्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या या संग्रहालयामध्ये त्या ठिकाणी असतील, राईट. सो फॉर एक्झाम्पल जगामध्ये जर विचार केलं तर पॉवर हाऊस संग्रहालय सिडनी ऑस्ट्रेलिया, त्यानंतर ड्यूश संग्रहालय म्युनिक जर्मनी यांचा समावेश आहे. तर विज्ञान संग्रहालय लंडन इंग्लंड आणि स्मिथसोनियन संस्था वॉशिंग्टन DC आणि राष्ट्रीय निसर्ग आणि विज्ञान संग्रहालय टोकियो या ठिकाणी वीज किंवा ऊर्जेशी संबंधित संग्रह जे आहेत तर ते केलेले आहेत. आता तसाच प्रकल्प जो आहे तर तो भारतामध्ये देखील राबवला जाताना दिसतो. 1930 ला पटना या शहराला वीज पुरवठा करण्यासाठी ब्रिटिशांनी बेसिकली हा प्रकल्प जो आहे तर तो बांधलेला होता. गव्हर्नर हाऊस, पाटणा उच्च न्यायालय, विधिमंडळ, सचिवालय, रुग्णालय, VIP निवासस्थानं आणि शहराच्या इतर भागांसाठी मुख्य ऊर्जेचा स्रोत म्हणून हा प्रकल्प काम करत होता. बेसिकली हा प्रकल्प जो आहे तर तो कोळसा आधारित त्या ठिकाणी होता, राईट. पण त्याच्यानंतर ते 1984 मध्ये मोठ्या प्रमाणामधून तिथून प्रदूषण होतंय, त्यामुळे हा प्रकल्प जो आहे तर तो बंद करण्यात आलेला आपल्याला दिसतो आणि त्याच्यानंतर आता तिथं पॉवर म्युझियम देशातलं पहिलं होतंय. त्यानंतर बघा, आसियान भारत पर्यटन विनिमय कार्यक्रम 2025. मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे की भारत आणि आसियान मध्ये जे काही होतंय तर ते आपल्या दृष्टिकोनातून काय हो महत्वाचं त्या ठिकाणी आहे. सो आसियान भारत पर्यटन विनिमय कार्यक्रम 2025 गुवाहाटी या ठिकाणी, राईट. आपले कार्यकर्ते सगळे कुठे गेलेले, गुवाहाटीला गेलेले ना पर्यटनासाठी. तो विनिमय कार्यक्रमाची सुरुवात, आसियान भारत पर्यटन विनिमय कार्यक्रमाची सुरुवात त्या ठिकाणी झाली. सो आसियान देशाचे प्रतिनिधी जे आहेत तर ते इथं उपस्थित राहिलेले होते, राईट. सो कधी झालेली आहे, 12 ते 17 डिसेंबर 2025 दरम्यान गुवाहाटी, काझीरंगा आणि दिल्ली या ठिकाणी याच्याविषयीचं डिस्कशन जे आहे तर ते त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. क्वालालंपूर इथल्या मट्टा मेला 2025 मध्ये भारताच्या सहभागावर आधारित हा उपक्रम त्या ठिकाणी आहे, राईट. सो नॉर्थ ईस्टला थोडस उदयनमुख ठिकाण म्हणून इथं पर्यटनाच्या दृष्टिकोनातून फोकस करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. बाकी आसियान म्हणजे काय, अगदी बऱ्याच वेळा बघितलेला मुद्दा आहे पण तरी पण बघूयात. बँकॉक घोषणापत्राद्वारे संस्थापक सदस्यांनी आसियानची स्थापना 1967 मध्ये केलेली दिसते. संस्थापक सदस्यांमध्ये इंडोनेशिया आहे, मलेशिया आहे, फिलिपिन्स आहे, सिंगापूर आहे, थायलंड आहे. 1990 च्या दशकामध्ये 1975 मध्ये व्हिएतनाम युद्धाच्या समाप्तीनंतर आणि 91 मध्ये शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर बदलत्या परिस्थितीनुसार सदस्य संख्या जी आहे तर ती वाढवण्यात आली. मग इव्हेंच्युअली ब्रुनेई 1984, व्हिएतनाम 1985, लाओस आणि म्यानमार 1997, कंबोडिया 1999 यांना प्रवेश देण्यात आला. वन व्हिजन, वन आयडेंटिटी, वन कम्युनिटी, एक दृष्टी, एक ओळख, एक समुदाय
अगेन मी तुम्हाला सांगतो, हा PYQ आहे, हे खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक संघटनेचे ब्रीदवाक्य आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राईट. 8 ऑगस्ट हा दिवस आसियान दिन म्हणून साजरा केला जातो बघा. आणि आसियानचं सचिवालय जे आहे तर ते इंडोनेशिया या ठिकाणी त्या ठिकाणी आहे. राईट. जकार्तामध्ये. जकार्ता इंडोनेशिया पाहिजे, ते उलट झालं, इंडोनेशिया जकार्ता. लक्षात ठेवा. राईट. भारत आसियानचा सदस्य आहे का? तर भारत आसियानचा सदस्य नाही. पण आसियानच्या परिषदेला भारत उपस्थित राहतो का? तर हो, आसियानच्या परिषदेला भारत त्या ठिकाणी उपस्थित राहतो. तिथं आसियान इंडिया समिट बऱ्याच वेळा होताना दिसते. नेक्स्ट. भारतीय विमा कंपन्यांमध्ये 100% थेट परकीय गुंतवणुकीला त्या ठिकाणी मान्यता केलेली आहे, देण्यात आलेली आहे. सो विमा कंपन्यांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ही आधी 74% होती, त्याच्यावरून ती 100% वाढवण्यात आलेली दिसते. राईट. सो FDI ची मर्यादा एकतर 0% असते, नंतर 24% त्या ठिकाणी असते, नंतर 49% त्या ठिकाणी असते, नंतर 25% त्या ठिकाणी असते, नंतर 74% असते आणि नंतर 100% त्या ठिकाणी असते. राईट. LPG पॉलिसी नंतर टप्प्याटप्प्यानं वेगवेगळी क्षेत्र जी आहेत तर ती फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसाठी खुली करण्यात आलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. सो असाच हा डिसिजन आपल्याला बघता येईल. सो या निर्णयामुळे काय होईल, अधिक परदेशी भांडवल जे आहे तर ते आपल्याकडे येईल आणि सेवांचा दर्जा जो आहे तर तो सुधारेल. त्याचबरोबर विमा क्षेत्रामध्ये जे इन्शुरन्स मार्केट आहे तर त्याच्यामध्ये स्पर्धात्मकता जी आहे तर ती त्या ठिकाणी वाढणार आहे. राईट. विमा क्षेत्र प्रामुख्याने विमा कायदा 1938, LIC कायदा 1956 आणि IRDAI कायदा 1999. IRDA. राईट. तर याच्यामुळे नियंत्रित केला जातो. IRDA चा फुल फॉर्म काय? इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी. IRDA ही संस्था विमा क्षेत्रामध्ये रेग्युलेटर म्हणून काम करते. जसं सेबी भांडवली बाजारामध्ये रेग्युलेटर म्हणून काम करते ना, तसं IRDA ही विमा क्षेत्रामधली रेग्युलेटर त्या ठिकाणी आहे. राईट. विम्यात सुरुवातीला FDI 26% होता, त्यानंतर 49%, त्यानंतर 74%. ओ सॉरी, इथं 26% त्या ठिकाणी येईल बघा. राईट. मला ते स्ट्राईक होत नव्हतं, मी आधी 24 म्हटलं, नंतर 25 म्हटलं. 26%, 49%, 74%, 100%. राईट. आता 100% परकीय गुंतवणूक ऑटोमॅटिक रूट नुसार असलेले प्रमुख क्षेत्र बघा. ऑटोमोबाईल्स, ऑटोमॅटिक मार्गाने उत्पादन क्षेत्रात 100% FDI. दूरसंचार सेवा 100% आहे. जरी 49% पेक्षा जास्त सरकारी मान्यता आवश्यक असली तरी देखील 100% FDI त्याच्यामध्ये आहे. कोळसा खाणकाम 100% FDI. ई कॉमर्स, B2B, बिझनेस टू बिझनेस ई कॉमर्स पूर्णपणे खुलं आहे. सिंगल ब्रँड रिटेल ट्रेडिंग अटींसह 100% आहे. विमान नागरी वाहतूक त्याच्यामध्ये बघा, MRO, देखभाल, दुरुस्ती आणि इतर सेवा. रेल्वे पायाभूत सुविधा गुंतवणुकीसाठी खुली आहे. जैव तंत्रज्ञान सहाय्यक धोरणांसह वाढत्या संधी. उपग्रह स्थापना आणि ऑपरेशन मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून 100% FDI. रोख आणि वाहून नेण्यासाठी घाऊक व्यापार 100% ऑटोमॅटिक रूट नुसार FDI आहे. आणि रिअल इस्टेट ब्रोकिंग सेवा 100% FDI साठी पात्र त्या ठिकाणी आहे. सो हेही कधी कधी खालीलपैकी काय 100% FDI साठी पात्र आहे काय नाही असा प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट. शांती विधेयक, ज्याची खूप जास्त चर्चा आता त्या ठिकाणी आहे, तर त्या शांती विधेयकाबद्दल आपण चर्चा त्या ठिकाणी करूयात बघा. शांती विधेयक 2025 ला या संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्याला मान्यता दिली गेली आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, अणु ऊर्जा निर्मितीमध्ये खाजगी क्षेत्राचा नियमित सहभाग जो आहे तर तो शक्य झालेला आहे. एका बाजूला याला विरोध पण केला जातोय, कारण याच्यामुळं खाजगी क्षेत्राचा शिरकाव जो आहे तर तो इथं होईल अशी भीती जी आहे तर ती वर्तवली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की याच्यामुळे जे स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स तंत्रज्ञान आहे तर त्याचा जोरात विकास होईल आणि ऊर्जेची गरज भागवली जाईल, असा देखील एक पॉझिटिव्ह मुद्दा जो आहे तर तो त्या ठिकाणी
मांडला जाताना दिसतो. रेफरन्स द्यायचं झालं तर स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स SMR टेक्नॉलॉजीवरती राज्य सेवा 2025 ला आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा. राईट, तिथं काय केलेलं, खाजगीच्या ऐवजी परकीय गुंतवणूक त्या ठिकाणी येणार आहे तिथं, असं त्यांनी सांगितलेलं होतं. सो हे रिफॉर्म्स जे आहेत तर ते बट ऑब्वियस त्या ठिकाणी आहेत. 1962 चा जो ऍक्ट आहे बघा, 1962 चा परमाणु ऊर्जा अधिनियम आहे. राईट, अणु ऊर्जा अधिनियम, तर त्याच्यामध्ये ह्याच्यामुळे बदल जे आहेत तर ते केले जातील. 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणु ऊर्जा क्षमता आपल्याला साध्य करायची. पहिले तर हे टार्गेट त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्या दृष्टिकोनातून अणु ऊर्जा क्षेत्र आपल्याला काय करायचं आहे, प्रायव्हेट सेक्टरसाठी त्या ठिकाणी खुलं करायचं आहे. आणि त्याच्यासाठी हे विधेयक जे आहे तर ते आणलं गेलेलं आहे. राईट, पुरवठादार दायित्व मर्यादित करतंय हे विधेयक आणि 49% पर्यंत थेट परकीय गुंतवणुकीला पण परवानगी त्या ठिकाणी अणु ऊर्जा क्षेत्रामध्ये देताना दिसतंय. देशांतर्गत ऊर्जा उत्पन्न वाढवणं आणि निव्वळ शून्य लक्ष्य पूर्ण करणं, तर हे याचा उद्देश त्या ठिकाणी आहे. म्हणजे 49% FDI पण आहे आणि त्याचबरोबर पुरवठादार दायित्व याच्याबद्दल. का बरं? कारण रिस्पॉन्सिबिलिटी उद्या जर का इकडं काही इश्यू झाला तर रिस्पॉन्सिबिलिटी कोण घ्यायची, असे म्हणजे ह्याचा ओनस त्याच्यावरती पण डिस्कशन झालं पाहिजे ना, तर ते सगळं इथं आहे. शांती विधेयकात भारतीय अणु विमा पूल अंतर्गत प्रतिघटना 1500 कोटींच्या ऑपरेटर विम्याची पुनर्रचना जी आहे तर ती करण्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी आहे. अर्थमंत्र्यांनी ह्याच्याविषयी भाष्य केलेलं होतं या वर्षीच्या 2025 साली मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये. आणि त्याच्यासाठी स्मॉल मॉड्युलर रिएक्टरच्या दृष्टिकोनातून त्याच्या R&D साठी 20,000 कोटींच्या अणुऊर्जा मोहिमेचं अनावरण केलेलं होतं. 2033 पर्यंत आपल्याला 5 स्वदेशी विकसित SMR सुरू करण्याची योजना आहे. स्मॉल मॉड्युलर रिएक्टर म्हणजे एकच मोठा न्यूक्लिअर पॉवर प्लांट उभा करण्याच्या ऐवजी छोट्या छोट्या क्षमतेचे न्यूक्लिअर पॉवर प्लांट उभे करा. हे पॉवर प्लांट हे मॉड्युलर स्वरूपाचे असतील, म्हणजे त्याचं त्या ठिकाणी मेकिंग जे आहे तर ते लांब कुठेतरी होईल आणि असेंबल फक्त तो प्लांट जो आहे तर तो एका विशिष्ट ठिकाणी होईल. सो एकच मोठा न्यूक्लिअर पॉवर प्लांट उभा करून त्याची रिस्क वाढवण्यापेक्षा 4-5 ठिकाणी छोटे छोटे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स उभे करायचे आणि त्या पॅचेस मध्ये ऊर्जेची जी गरज आहे तर ती त्या ठिकाणी भागवायची, असा ह्याच्या मागचा त्या ठिकाणी प्लॅन त्या ठिकाणी आहे. आणि हे जेवढे छोटे असतील तेवढा ह्याच्यातून जी काही रिस्क आहे तर ती रिस्क देखील रिड्यूस त्या ठिकाणी होईल आणि वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला एनर्जी सिक्युरिटीसाठी प्रयत्न करता येईल आणि नेट झिरो इमिशनचं उद्दिष्ट साध्य करता येईल, हा त्यामागचा उद्देश आपल्याला दिसतो. कोपरा जलाशय छत्तीसगड मधलं पहिलं रामसर स्थळ बनलं. मग अशीच आपण चर्चा करत होतो. आता भारतामध्ये टोटल 96 रामसर स्थळ त्या ठिकाणी झालेली आहे. तमिळनाडूमध्ये सर्वात जास्त रामसर स्थळ आहे सध्याच्या आकडेवारीनुसार. 2025च्या अखेरीपर्यंत तमिळनाडूमध्ये सर्वात जास्त रामसर स्थळ त्या ठिकाणी आहेत. कोपरा जलाशय, ग्रेटर स्पॉटेड ईगल किंवा इजिप्शियन गिधाड जे आहे तर ते इथं मोठ्या प्रमाणामध्ये आढळताना दिसतं. सो बाकी रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड आहे, तर त्या रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड अंतर्गत ज्या अशा पाणथळ प्रदेश आहेत जे ज्यांना संवर्धनाची गरज आहे, धोकाग्रस्त बनतायत, तर त्यांना रामसर साइट्स त्या ठिकाणी डिक्लेअर केलं जातं. महाराष्ट्राचा जर का विचार केला तर महाराष्ट्रामध्ये नांदूर मधमेश्वर, त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातलं लोणार. नांदूर मधमेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. बुलढाणा जिल्ह्यातलं लोणार आणि ठाणे खाडी परिसर ही काय हो, 3 रामसर स्थळ महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहेत. नेक्स्ट, राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान. बघा, सरकारनं 1469 चित्रपट शीर्षके म्हणजे 4.3 लाख मिनिटांचं डिजिटायझेशन जे आहे तर ते त्या ठिकाणी केलेलं आहे. माहिती आणि सूचना प्रसारण मंत्रालयानं भारताच्या चित्रपट वारशाचं त्या ठिकाणी
रिस्टोरेशन करण्यासाठी आणि जतन करण्यासाठी हे अभियान जे आहे तर ते सुरू केलेलं दिसतं. नेक्स्ट, मार्स ऍटमॉस्फिअर अँड व्होलाटाईल इव्होल्युशन किंवा त्याचा फुल फॉर्म आहे मावेन मिशन. मावेनचा फुल फॉर्म होतो मार्स ऍटमॉस्फिअर अँड व्होलाटाईल इव्होल्युशन. सो 2014 पासून मंगळ ग्रहाच्या कक्षेत मावेन हे यान जे आहे तर ते फिरतंय आणि त्याच्याशी रिसेंटली नासाचा संपर्क जो आहे तर तो जोडलाय. आता ह्याच्या मागचा प्रश्न फॉर्मेशन त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. प्रश्न कसा फॉर्मॅट होऊ शकतो याच्या माग, तर मावेन जे आहे तर ते कुठल्या स्पेस एजन्सीचं मिशन आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण अलीकडं 2 मुद्द्यांवरती प्रश्न असे प्रकर्षानं सारखे सारखे येत आहे. एक म्हणजे भारत आणि इतर देशाची जी स्पेस एजन्सी आहे त्यांचं जॉईंट स्पेस मिशन जर का एखादा असेल, आणि दुसरी गोष्ट इन जनरल आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून किंवा अवकाश मोहिमांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं जर का एखादं मिशन असेल तर त्याच्यावरती प्रश्न. मग मागचे कंबाईनचे ग्रुप सी चे पेपर बघा, ग्रुप बी चे पेपर बघा, अथवा राज्यसेवेचे पेपर बघा, 2025 मधले बघा, 24 मधले बघा, प्री बघा, मेन्स बघा, तुम्हाला हे प्रश्न सातत्यानं त्या ठिकाणी दिसेल. सो मंगळ ग्रहाच्या मागे गेल्यानंतर त्याचा संपर्क तुटला त्या ठिकाणी, पण पुन्हा एकदा ते दिसलेलं दिसतं बघा. 2013 मध्ये मंगळाच्या वरच्या वातावरणाच्या आणि सौर वाऱ्याशी असलेल्या परस्पर संवादाचा अभ्यास करण्यासाठी हे यान जे आहे तर ते प्रक्षेपित केलेलं होतं. कालांतरानं सूर्याने मंगळाला त्याच्या वातावरणातून काढून टाकलं हे दाखवून देण्यास मावेननं मदत केली आणि क्युरिओसिटी आणि पर्सिव्हरन्स रोवर साठी रिले म्हणून देखील त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं दिसतं. नेक्स्ट, शिक्षणाचा अधिकार भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य नावाचा अहवाल. आता या अहवालाचा जर आपण विचार केला ना तर हा अहवाल जो आहे तर तो युनेस्कोनं त्या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. 1960 ला शिक्षणातील भेदभावाविरुद्धच्या अधिवेशनापासूनचा म्हणजे त्याच्यामध्ये जी तत्व स्वीकारण्यात आलेली आहे तर त्या अधिवेशनामध्ये स्वीकारण्यात आलेल्या तत्वांनुसार शिक्षणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी युनेस्कोनं शिक्षणाचा अधिकार भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य हा अहवाल प्रकाशित केला. याच्यात त्यांचं काय म्हणणं आहे, 82% देशांमध्ये मोफत मूलभूत शिक्षण आणि प्राथमिक शाळा पूर्ण करण्याचे प्रमाण 88% पर्यंत वाढलेलं आहे आणि ही प्रमुख उपलब्धी आहे असं त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. सो चांगलं आहे हे. आता मग याच्याशी रिलेटेड आपल्याला असं लक्षात येईल की सर्व शिक्षा अभियान आपलं आहे 2005चं, युनिव्हर्सलायझेशन ऑफ प्रायमरी एज्युकेशन, याच्याशी रिलेटेडच आपल्याला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मध्ये पण आपल्याला एज्युकेशन रिलेटेड गोल त्या ठिकाणी दिसतात आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये पण SDG नंबर 4 जे क्वालिटी एज्युकेशन वरती फोकस करते तर ते त्या ठिकाणी दिसेल. 2000 मध्ये उच्च शिक्षण नोंदणी 10 कोटी होती, आज ती 26,40,00,000 इतकी त्या ठिकाणी झालेली आहे. पण असं असलं तरी देखील लवकर शाळा सोडण्याचं प्रमाण जे आहे तर ते त्या ठिकाणी वाढलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे स्कूल ड्रॉपआउट रेट जो आहे तर तो वाढलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण स्कूल ड्रॉपआउट मध्ये महिलांचं प्रमाण जे आहे तर ते लक्षणीय आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ह्याच्यात पण आपल्याला जेंडर बायस त्या ठिकाणी दिसतो. युनेस्कोने इशारा दिलेला आहे की हवामान बदलाचे धक्के, संघर्ष आणि कृत्रिम बुद्धिमत्ता जागतिक शिक्षण कायद्यामध्ये त्वरित सुधारणांची आवश्यकता आहे. का? कारण ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रायमरी एज्युकेशन वरती इम्पॅक्ट करताना दिसतात. कामगार आणि प्रौढांसाठी आजीवन शिक्षण जे आहे तर ते देखील आवश्यक आहे. याच्यासाठी नॅशनल न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम नावाचा प्रोग्राम जो आहे तर तो भारत सरकारद्वारे राबवला जाताना दिसतो. इव्हन दॅट तुम्हाला संघर्षग्रस्त ठिकाणांच्या बाबतीमध्ये, मणिपूरच्या बाबतीमध्ये हे लक्षात येईल की मोठ्या प्रमाणामध्ये तिथं केओस असल्यामुळं अनेक दिवस शाळा ज्या आहेत तर त्या बंद त्या ठिकाणी होत्या. नेक्स्ट, प्रोजेक्ट सन कॅचर. आता बघा कुणी चालू केलेलं आहे, गुगलच्या सीईओनी प्रोजेक्ट सन कॅचरची घोषणा जी आहे तर ती केलेली आहे. काय करणार आहेत, अंतराळामध्ये
सौर ऊर्जेवरती चालणारी डेटा सेंटर्स जी आहे तर ती स्थापन करण्यासाठी एक दीर्घकालीन योजना म्हणून हा सन कॅचर नावाचा उपक्रम आहे. कुणाचा आहे? गुगलचा आहे. राईट. नाहीतर सन कॅचर म्हटल्यानंतर सौर ऊर्जा आणि सोलार पॅनल असं काहीतरी लॉजिक लावाल, तर ते लावायचं नाही. लक्षात ठेवा. स्पेसमध्ये डेटा सेंटर जी आहेत तर ती चालू करायची आणि त्या डेटा सेंटरला मॅनेज करण्यासाठी सोलार एनर्जीचा वापर त्या ठिकाणी करायचा. या प्रकल्पाचं उद्दिष्ट गुगलच्या टेन्सर प्रोसेसिंग युनिट्स टीपीयूज वापरून मोठ्या प्रमाणात मशीन लर्निंग करू शकतील अशा उपग्रह नक्षत्रांची निर्मिती करणे हा त्या ठिकाणी आहे. अवकाश आधारित डेटा सेंटर्स, पृथ्वी आधारित डेटा सेंटर्स मुळे निर्माण होणारा पर्यावरणीय परिणाम जो आहे तर तो टाळू शकतील असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यासाठी अशा प्रकारचे डेटा सेंटर्स निर्माण करायची, वीज खंडित होणं, समुद्राखालील केबलमध्ये बिघाड होणं, नैसर्गिक आपत्तींपासून होणारे धोके कमी करणं, ह्या गोष्टीच्या पलीकडे ही डेटा सेंटर्स आहेत. कारण तिकडे इम्पॅक्ट नाही ना, वीज पुरवठा खंडित झालाय वगैरे. 1967च्या बाह्य अवकाश करारानुसार बाह्य अवकाश राष्ट्रीय अधिकार क्षेत्रात नसल्याने हा प्रकल्प डेटा सार्वभौमत्वाचं समर्थन जे आहे तर ते त्या ठिकाणी करताना दिसतो. राईट. नेक्स्ट बघा, 2026च्या कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिपचं यजमानपद जे आहे तर ते त्या ठिकाणी भारताकडे आहे. पुढील वर्षी 9 ते 14 मार्च दरम्यान, म्हणजे 9 ते 14 मार्च 2026. रिकरिंग न्यूज ओळखायची कशी, त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. म्हणजे आता 9 ते 14 मार्च पुन्हा एकदा चर्चेत, 9 ते 14 मार्च मध्ये पुन्हा एकदा काय चर्चेत येणार आहे तर कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप जी आहे तर ती तेव्हा चर्चेत त्या ठिकाणी येणार आहे. गेटिंग माय पॉइंट. सो अशा पद्धतीने आपण ते ओळखायचं. ही स्पर्धा भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. तर एवढंच फक्त लक्षात ठेवा. पीएम विश्वकर्मा योजना, एमएसएमई मंत्रालय, अमेझॉन सामंजस्य करार. बघा, एमएसएमई मंत्रालय आणि अमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे. पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये जे वेगवेगळे जे कारागीर आहेत तर त्या कारागिरींनी तयार केलेल्या वस्तूंना ऑनलाईन बाजारपेठ प्रवेश वाढवणं आणि त्यांचा ग्राहक आधार जो आहे तर तो त्या ठिकाणी विस्तारणं, तर हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. पीएम विश्वकर्मा योजना ही 17 सप्टेंबर 2023 ला सुरू करण्यात आली. 17 सप्टेंबरला मोदीजींचा पण वाढदिवस असतो, पण 17 सप्टेंबरला विश्वकर्मा यांची जयंती त्या ठिकाणी असते. तर त्यांच्या नावावरून विश्वकर्मा योजना चालू केलेली आहे. ट्रॅडिशनल आर्टिझन्स आहेत, ट्रॅडिशनल कारागीर आहेत, त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणं, आधुनिक साधनं देणं आणि कर्ज सुविधा उपलब्ध करून देणं हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. याच्यामध्ये त्यांना 1 वीकचं प्रशिक्षण पण दिलं जातं, टूलकिट घ्यायला पैसे पण त्या ठिकाणी प्रदान केले जातात. राईट. सो त्यांची उत्पादनं जी आहे तर ती अमेझॉन वरती त्या ठिकाणी येतील. अमेझॉन कारीगार या उपक्रमाद्वारे हस्तनिर्मित आणि हातमाग उत्पादनांना प्रसिद्धी जी आहे तर ती त्या ठिकाणी देण्यात येईल. त्याचबरोबर याच्यासाठी अमेझॉन असंभव 10 डिसेंबर 2025 ला नवी दिल्ली या ठिकाणी हा कार्यक्रम जो आहे तर तो राबवण्यात येईल. अमेझॉन संभव कॉन्क्लेव्ह 2025. त्यानंतर बघा, ग्रामीण डाक सेवक संमेलन कोल्हापूरमध्ये रिसेंटली झालेलं आहे. 13 डिसेंबर 2025 ला ज्योतिरादित्य सिंधिया जे आहेत त्या मंत्रालयाचे मंत्री, केंद्रीय दळणवळण मंत्री, तर त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. नेक्स्ट, दुसरी WHO जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषद ट्रॅडिशनल मेडिसिन वरती फोकस करते. 17 ते 19 डिसेंबर 2025 दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली दिसते. WHO आणि भारताचं आयुष मंत्रालय यांनी संयुक्तरित्या याचं आयोजन जे आहे तर ते केलेलं होतं. संतुलन पुनर्स्थापित करणे, आरोग्य आणि कल्याणाचे विज्ञान आणि चिकित्सा पद्धती हे त्याचं उद्दिष्ट होतं. पहिली जी परिषद होती अशाच प्रकारची ट्रॅडिशनल मेडिसिन वरची तर ती 2023 मध्ये गांधीनगर गुजरात या ठिकाणी पार पडलेली होती. सो ट्रॅडिशनल मेडिसिन मध्ये जे किंवा आपलं जे ट्रॅडिशनल मेडिसिन नॉलेज आहे तर त्याला जागतिक स्तरावरती त्या ठिकाणी आणणं
हा याच्या मागचा मुख्य उद्देश त्या ठिकाणी आहे. आपण आयुर्वेद दिनाच्या बाबतीमध्ये पण हेच बघितलेलं होतं बघा, की तो 10वा आयुर्वेद दिन जो आहे तर तो आपण साजरा करत असताना एक स्पेसिफिक डे निर्धारित केला. आधी धनत्रयोदशीला आपण तो साजरा करत होतो, राईट. नेक्स्ट UNEA 7 बघा, संयुक्त राष्ट्र आमसभा त्यांनी काय केलेलं आहे, जंगलातील वणव्यांवरती एक ठराव मांडलेला आहे आणि भारतानं त्या ठरावाचा प्रस्ताव जो आहे तर तो मांडलेला आहे. UNEA युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट असेंब्ली नेरोबी केनियामध्ये आहे. मग अशी जसं सांगितलं तसं 6 महिन्यातनं एकदा भेटण्याचं काम ही असेंब्ली त्या ठिकाणी करते. सो भारताचा ठराव जो आहे तर तो या UNEA मध्ये स्वीकारला गेला. जागतिक स्तरावरती जंगलात जे वणवे लागतात तर त्याच्या व्यवस्थापनाला बळकटी देणं हा या ठरावाचा मुख्य उद्दिष्ट आहे. या ठरावामध्ये जंगलातील वणव्यांना गंभीर जागतिक पर्यावरणीय धोका म्हणून गणलं गेलेलं आहे. आता फॉरेस्ट फायर्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला हे अमेझॉनच्या बाबतीमध्ये दिसेल, अमेझॉनला लागलेले वणवे दिसतील. ऑस्ट्रेलियन बुश फायर त्या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला भारतामध्ये सिमलीपाल इथं देखील वणवे लागलेले दिसतील. आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे ही काही ठळक उदाहरणं आहेत, पण याच्या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी अशा प्रकारचे फॉरेस्ट फायर जे आहेत तर ते होताना दिसतात. बेसिकली त्याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण जागतिक तापमानवाढ, हवामान बदल, दुष्काळ आणि अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज किंवा वेगवेगळ्या मानवी क्रिया ज्याच्यामुळं या वणव्यांची इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी ही वाढायला लागलेली आहे. त्याचा परिणाम जो आहे तर तो जैवविविधतेवरती होतो, जलस्रोतांवरती होतो, हवेच्या गुणवत्तेवरती होतो, वन जाळण्यामुळं उपजीविकेवरती पण त्या ठिकाणी होतोय. सो या अहवालामध्ये बघा, UNEPचा अहवाल सांगतोय स्प्रेडिंग लाईक वाइल्ड फायर, बरोबर. फायर नाही फ्लावर नाही, फायर है मैं, और फायर नाही वाइल्ड फायर है मैं. तो बघा 2030 मध्ये 14% वाढ झाली होईल, 2050 मध्ये 30% वाढ होईल आणि 2100 मध्ये म्हणजे या शतकाच्या शेवटी 50% वाढ त्या ठिकाणी होईल फॉरेस्ट फायर मध्ये. त्याच्यासाठी हा करार स्वीकारण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक सहकार्य फॉरेस्ट फायरच्या बाबतीमध्ये ज्ञान विनिमय आणि कपॅसिटी बिल्डिंग, राष्ट्रीय कृती आराखडा त्याच्यासाठी निर्माण करणं आणि आंतरराष्ट्रीय वित्त पुरवठा ह्या तरतुदी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये करण्यात आलेल्या दिसतात. त्यानंतर बघा आयुष्मान भारत वय वंदना योजना. सो बेसिकली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, त्यालाच आपण आयुष्मान भारत म्हणतो. याच्यामध्ये ऑक्टोबर 2024 मध्ये आधी कॅपिंग लिमिट होतं 70 वर्षापर्यंतचेच नागरिक. सो आता 70 वर्षाच्या वरच्या पण नागरिकांना आरोग्य सुरक्षा कवच प्रदान केले. दरवर्षी 5 लाख रुपये मोफत आरोग्य कवच जे आहे तर ते त्या ठिकाणी प्रदान करण्यात येतं, राईट. कुटुंबाचा आकार, संख्या याची मर्यादा त्या ठिकाणी नाही. उच्च शिक्षणासाठी काय केलेलं आहे, एकच रेग्युलेटर जो आहे तर तो निर्माण करण्यात आलेला आहे आणि त्याच्या संबंधीचं विधेयक जे आहे तर ते केंद्र सरकारनं मंजुरी केलेलं आहे. पूर्वीचं विधेयक होतं उच्च शिक्षण आयोग विधेयक, आता नवं विधेयक आहे विकसित भारत शिक्षा अधीक्षण विधेयक, राईट. सो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे तर त्याच्यानुसार हे मांडण्यात आलेलं आहे. उच्च शिक्षणातील विखुरलेल्या स्वरूपातली नियामक व्यवस्था जी आहे तर ती इंटिग्रेट करणं, ती एकाच स्थळावरती त्या ठिकाणी आणणं हा पहिला उद्देश आहे. नियमनातील पुनरावृत्ती जी आहे तर ती कमी करणं, म्हणजे ह्यांनी हे पण तेच करतायत ते पण तेच करतायत, ह्यांनी म्हणायचा हा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी म्हणायचा हा यांचा अधिकार आहे आणि काम तर होतच नाही, असं जी पुनरावृत्ती होतीये तर ती टाळणं, गुणवत्ता केंद्रित पारदर्शक आणि सुसंगत प्रशासन निर्माण करणं हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. विलिनीकरण कुठल्या संस्थांचं होणार आहे, UGC, AICTE आणि NCTE. UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, AICTE म्हणजे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन जी तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण बघते. UGC सगळं नॉन टेक्निकल एज्युकेशन, हायर एज्युकेशन जे आहे तर ते UGCच्या अंडर आहे. टेक्निकल आणि वोकेशनल एज्युकेशन AICTEच्या अंडर आहे आणि NCTE नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन हे शिक्षक शिक्षणाचं काम करते. या तिन्ही संस्थांचं नियामक मानांकन आणि शैक्षणिक निकषांचं कामकाज जे आहे तर ते एकत्र या विधेयकानुसार करण्यात येणार आहे.
अनुदान आणि निधी वाटपाचे अधिकार जे आहेत तर ते बऱ्याचदा ह्याच्यात कोणाकोणाला आहेत कोणाकोणाला नाही आहेत हा प्रश्न आहे. निधी विषयक सर्व निर्णय जे आहेत तर ते शिक्षण मंत्रालयाकडे राहणार आहेत. सो मंजुरी प्रक्रियेत कार्यक्षमता वाढेल, विद्यापीठांची गुणवत्ता आणि उत्तरदायित्व सुधारेल आणि उच्च शिक्षण प्रशासन पारदर्शक आणि सुसंगत होईल, यासाठी हे विधेयक आणण्यात आलेलं आहे असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. राईट. कोल्हापुरी चपलेसोबत सामंजस्य करार. बघा, कोल्हापुरी चपलेचा जागतिक वारसा जागतिक स्तरावरती पोहोचवण्यासाठी प्राडा, लिडकॉम, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ आणि लिडकार डॉक्टर बाबू जगजीवन राम चर्मोद्योग विकास महामंडळ यांच्यामध्ये करार त्या ठिकाणी झालेला आहे. सो मध्यंतरी प्राडा आणि कोल्हापुरी चप्पल हा वाद जो आहे तर तो आपण प्रकर्षाने त्या ठिकाणी बघितलेला आहे. सो या करारावरती मुंबईतल्या इटालियन वाणिज्य दूतावासात इटली भारत व्यापारी परिषदेनिमित्त सामंजस्य करारावरती स्वाक्षरी जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. सो फेब्रुवारी पर्यंत प्राडाच्या 40 विक्री केंद्रांवरती आणि अधिकृत संकेतस्थळांवरती आपली कोल्हापुरी चप्पल जी आहे तर ती त्या ठिकाणी उपलब्ध असेल. राईट. सो निर्मिती पद्धत जी आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटकातले जे पारंपरिक कुशल कामगार आहेत कोल्हापुरी चप्पल बनवणारे तर त्यांच्याद्वारेच ह्या बनवल्या त्या ठिकाणी जातील. राईट. सो प्राडाच्या समकालीन डिझाईन आणि उच्च दर्जाचं साहित्य याच्यामध्ये वापरण्यात येईल आणि आधुनिक फॅशन आणि भारतीय वारसा यांचं फ्युजन जे आहे तर ते करण्यात येईल. बघा, सो कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या ठिकाणी प्रामुख्यानं कोल्हापूर चप्पल जी आहे तर ती बनवली जाते. कर्नाटकामध्ये बेळगावी, बागलकोट, धारवाड, बिजापूर या ठिकाणी बनवली जाते. 2019 मध्ये कोल्हापूर चप्पलेला जीआय टॅग जे आहे तर ते प्रदान करण्यात आलेला दिसतो. नेक्स्ट, शिवराज पाटील चाकूरकर. बघा, यांचं रिसेंटली निधन झालेलं आहे. जन्म 12 ऑक्टोबर 1935 ला झालेला होता आणि मृत्यू जो आहे तर तो 12 डिसेंबर 2025 रोजी त्या ठिकाणी झालेला दिसतो. सो शिवराज पाटील चाकूरकर म्हटल्यानंतर आपल्या समोर केंद्रीय गृहमंत्री पद भूषवलेले मराठी माणूस म्हणून आपल्या समोर ते त्या ठिकाणी येतात. राईट. सुशील कुमार शिंदे आणि शिवराज पाटील. लातूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष ते होते 1966 ते 77 दरम्यान. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2 वेळा ते आमदार राहिलेले आहेत. विधानसभेचे उपसभापती आणि त्याचबरोबर सभापती 1997 ते 1979 कालखंडामध्ये राहिलेले आहेत. सलग 7 वेळा लोकसभेमध्ये लातूर मधून निवडणूक त्यांनी जिंकलेली आहे. 7×5=35, सो 35 इयर्स सलग जिंकलेले आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ते 1991 ते 1996 या कालखंडामध्ये होते. केंद्र स्तरावरती वेगवेगळी मंत्रीपदं त्यांनी भूषवलेली आहे, ज्याच्यामध्ये मी ज्याचा उल्लेख केला, केंद्रीय गृहमंत्री होते ते, संरक्षण मंत्री होते, वाणिज्य मंत्री होते, विज्ञान तंत्रज्ञान मंत्री होते. त्यानंतर 2010 ते 2015 या कालखंडात ते पंजाब या राज्याचे राज्यपाल त्या ठिकाणी राहिलेले आहेत. 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री पदाचा राजीनामा जो आहे तर तो त्यांना द्यावा लागलेला होता. 2022 मध्ये धार्मिक संदर्भातील विधानामुळे पुन्हा वादात जे आहेत तर ते सापडलेले होते. तो शिवराज पाटील चाकूरकर. त्यानंतर बघा, एक ऑपरेशन आहे, ऑपरेशन हिंटरलँड ब्ल्यू. महसूल आणि गुप्तचर संचालनालयानं ऑपरेशन हिंटरलँड ब्ल्यू या विशेष कारवाई दरम्यान महाराष्ट्रातल्या वर्धा या ठिकाणी चालवण्यात येत असलेल्या एका गुप्त मेफेड्रॉन उत्पादन यंत्रणा जी आहे तर ती त्या ठिकाणी काय केली, उद्ध्वस्त केली आणि 192 कोटी रुपये किमतीचं 128 किलो मेफेड्रॉन जे आहे त्याचबरोबर 245 किलो प्रीकर्सर रसायनं म्हणजे जी मेफेड्रॉन बनवण्यासाठी वापरली जातात, कच्चा माल आणि संपूर्ण प्रक्रिया यंत्र सामग्री ही त्या ठिकाणी जप्त केलेली दिसते. सो ड्रग्सच्या बाबतीमध्ये रिसेंटली टापोळा, महाबळेश्वर त्या परिसरामध्ये पण एक कारवाई जी आहे तर ती मोठी झालेली होती. ऑपरेशन हिंटरलँड ब्ल्यू लक्षात ठेवा. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इन जनरल या होत्या आपल्या काही चालू घडामोडी 12 ते 15 तारखेच्या दरम्यानच्या, ज्या आपण डिटेल स्वरूपात डिस्कस केल्या. अशाच प्रकारच्या घडामोडींसह आणि क्वालिटी कंटेंटसह भेटूयात
पुढच्या सेशनमध्ये आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवरती. तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद आणि बाय बाय.